महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या सीट शेअरिंगवरून वादबिघाडी होण्याची शक्यता निर्माण होत असतानाच सोमवारी अकोला येथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत होत असलेला विलंब आणि पुढील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही काही दिवसांपूर्वी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून आचारसंहितेपूर्वी जागा वाटपाचा तिढा सोडवावा अशी विनंती पत्राद्वारे केली आहे। वेळेच्या आत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत स्वतंत्रपणे आघाडी करावी असा नवा प्रस्ताव सादर केला आहे आणि यांची अंतर्गत भांडणं मिटवत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी काहीच करू शकत नाही। आम्ही असताना काल म्हणण्यापेक्षा 9 तारखेची बैठक झाली नाही, त्याच्यानंतर आम्ही असताना एक नवा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तो म्हणजे रमेश चेनिताल जे एआयसीसीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मग तुम्ही तिघांचं होत नाही पण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तुम्ही जी लिस्ट महाविकास आघाडीला दिलेली आहे त्या महाविकास आघाडीची दिलेली लिस्ट आणि वंचित आपण एकत्र बसून आपल्यापुरता तरी निर्णय करू। आम्हाला रिस्पॉन्स आला नाही आणि म्हणून काल संध्याकाळी आम्ही असताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे जे आहेत त्यांना असताना पत्र लिहून ही वस्तुस्थिती कळवली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही असताना रमेश जे एआयसीसीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या मार्फत किंवा त्यांनी महाराष्ट्रातल्या कोणाला तरी नेमून काँग्रेस आणि वंचित यांचं तरी सीट शेअरिंगचं सेटलमेंट आपण करून मोकळा होऊन जाऊ। पण तिथे असताना अजूनपर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही। प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला नवा प्रस्ताव देऊन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्काच दिला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे। दरम्यान 14 तारखेला देशभरामध्ये आचारसंहिता जाहीर केली जाईल तर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापुरात एक जाहीर सभा होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली।